आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। भारताचं स्टील उत्पादन 2030 पर्यंत 30 कोटी टन तसंच 2047 पर्यंत 50 कोटी टन करण्याचं उद्दिष्ट असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। नवी दिल्लीत आज CII स्टील शिखर परिषदेच्या उद्घाटनपर सत्रात स्टील मंत्रालयाचे सचिव संदीप पुंडलिक यांनी ही माहिती दिली। गेल्या दशकभरात भारताचं स्टील उत्पादन दुपटीनं वाढलं आहे। पायाभूत सुविधा आणि देशांतर्गत मागणीलाही वाढ आहे असं त्यांनी सांगितलं। उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या उद्देशानं राज्य परिवहन महामंडळ राज्यभरात आपल्या मालकीच्या 250 पेक्षा जास्त जागांवर इंधन विक्री सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। ST महामंडळाच्या मुख्यालयात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते। या ठिकाणी व्यावसायिक तत्वावर पेट्रोल, डिझेल बरोबरच CNG तसंच इलेक्ट्रिक चार्जिंग उपलब्ध असेल। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात देशातील नामांकित ट्रान्सरेल कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह दीक्षांत सभागृहात पार पडला। अव्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित या उपक्रमात BCom आणि MCom अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 3 लाख आणि 3.5 लाख वार्षिक पॅकेजसह रोजगाराची संधी मिळणार आहे। नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन आणि विद्युत विभागांतर्फे कोराडी इथल्या आपली बस बस डेपोमध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या 33 kV क्षमतेच्या सबस्टेशनचं उद्घाटन अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या हस्ते झालं। हे सबस्टेशन मनपाच्या विद्युत विभागातर्फे पूर्ण करण्यात आलेला पहिला प्रकल्प असून पंतप्रधान बस सेवा योजनेअंतर्गत नागपूरसाठी येणाऱ्या 150 बसेसच्या सुरळीत संचलनासाठी उपयुक्त ठरणार आहे। युवकांच्या कलागुणांना वाव देत राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन 7 नोव्हेंबर रोजी यवतमाळ इथं करण्यात आलंय। केंद्र शासनाच्या वतीनं होणाऱ्या या महोत्सवात वक्तृत्व, कथालेखन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत, कविता लेखन आणि नवोपक्रम अशा विविध स्पर्धा होतील। 15 ते 29 वर्ष वयोगटातील युवक युवतींना सहभागासाठी आमंत्रित करण्यात आलं असून स्पर्धेदरम्यान शिस्त आणि संयम पाळण्याचं आवाहन करण्यात आलंय। फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर नारायण SL दीप्तायन घोष यांच्यासह अरण्यक घोष यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय। गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या या स्पर्धेतून विश्वनाथन आनंद चषकासाठी 50 खेळाडूंची निवड होणार आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।